त्यांचा विषय नाही, गायकांचा वाद. पुढे ऐका, पाया पडतो. हरिपाठ ग्रंथ नाहीये. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. आत्मा आहे तो. हरिपाठ सगळे भजने ध्यानात ठेवा. 27 अभंग हरिपाठाचे कधी नाचून म्हणून आहेत. 27 अभंग कधी उड्या मारून म्हणून आहेत. 27 अभंगाला कधी खालच्या दर्जाच्या चाली लावून आहेत. का माहितीये तुम्हाला? हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. आणि हरिपाठ लिहिणार बाळ इतकं कोवळ आहे की त्याचं वय फक्त 15 वर्ष आहे. 15 वर्षाचं बाळ विश्वाची आई आहे. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. ग्रंथ नाहीये. खेळ केला आपल्या लोकांनी हरिपाठाचा खेळ. वाक्य सांगू तुम्हाला, ज्ञानेश्वरीपेक्षा 10 पट हरिपाठ अवघड आहे. हरिपाठाची एक ओळ काढायला 1 जन्म लागतो. 1 जन्म. आता तुम्हाला हरिपाठ कानाला गोड का वाटतो? हे जे म्युझिक आहे, पखवाद वादन, याच्यामुळे गोड लागतो. नाही तर हरिपाठ सांगून टाकू का, जिवंत मोक्ष देणारा ग्रंथ आहे. जिवंत हरिपाठ आहे तो. आणि लिहिणार बाळ इतकं कोवळ आहे की त्या बाळाचं वयच 15 वर्ष आहे. 15 वर्षाच्या बाळानं हरिपाठ लिहिला आहे. म्हणून कधी ध्यानात ठेवायचं, हरिपाठ आणि काकडा गोष्ट मोक्ष देणारी आहे. हरिपाठ येतो. आता आपली हरिपाठ म्हणजे पिसाळल्यावानी हरिपाठ येते. पिसाळल्यावानी हरिपाठ आहे आपले. पुढे सांगतो तुम्हाला, हरिपाठाचं पुस्तक आणि ज्ञानेश्वरी वाचणारे ध्यानात ठेवा, ज्ञानेश्वरीचं पान कधी जोरात उचकून आहे. उचकून आहे जोरात, कधी थुका लावून तर अजिबात उचकून आहे. ज्ञानेश्वरीचं पान हळूच उचकावं. का? या जगातला सगळ्यात कोवळा ग्रंथ हरिपाठ आहे. कोवळा. लिहिणार बाळ फक्त 22 वर्षाचा आहे. एवढ्या जगातला सगळ्यात कोवळा ग्रंथ हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाही आहे. आता हे सप्त्यांमध्ये पारायण चालतात. पोह्यांमधला कडीपत्ता ज्ञानेश्वरी होय. काला झक माराय पारायण करतात. आणि इंद्रिकर बोलला का त्याचा गेम, तो आरोपी. ह्या जगात जो खरा बोलेल तो सकाळी दिसणार नाही. खरा बोलला ह्या जगात का त्याचा गेमच झाला. बांबूच उपाटला त्याचा. या जगात फक्त 2च गोष्टी करायच्या, मोठ्याची बुट चाटायची आणि मोठ्याची लाल करायची. तुम्ही कधीच गरीब होणार नाही. हलक्या हाती 1000 शिव्या खाणारा माणूस मी दिवसभर. कॅमेरा लावून दिला नाही का गोडा, आवाज वाढव म्हणलं का गोडा, पखवाद नीट लावू म्हणलं का गोडा. घोडे माय अंगावर बसतात किती. यांना म्हणायला लावू नको, तू परत ये राजूर गणपतीला, तू ऐका पाहतो. इतकी वाईट परिस्थिती आहे महाराज. खरं अजिबात चालत नाही. तुमचं काय मत येतं? तुम्ही आजारी आहे का? नाही, थोडं मागे जायचं आपल्याला. हरिपाठ आणि काकडा हे जिवंत मोक्ष देणारी साधनं आहेत. याच्यावर तुमचं काय मत आहे? मी तर असं म्हणेल, जगात जेवढे ग्रंथ आहेत त्या सगळ्या ग्रंथाचा सारच हरिपाठ आहे. अरे हे रामायण भागवत आता हे चाललंय. महाराष्ट्राची तर एवढी वाईट परिस्थिती झाली. 4-5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. किती? 5. आणि शिवपुराण सांगणारा MP चा आहे. आता काय तोंड जोडायची पाहिजे का? बरं बोलन कोण? आणि जो बोलन तो सकाळी राहील का? बोलला त्याचा गेम. सगळ्यात जास्त ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे आणि शिवपुराण सांगणारा MP चा आहे. कोण बोलन? बोलल्यावर त्याला परत तारीख मिळेल का? या जगातलं सगळ्यात जुनं शिवपीठ आळंदी आहे. दुसरं शिवपीठ दृष्टी पडता. कोण बोलन? बोलन कोण? हो, जो त्रिंबकला जातो, जो आळंदीला जातो, त्याला काशीला जायची काय गरज? आणि काशीला जाऊन तुम्ही काय करणार?
काढा ट्रिपा, चलो काशी. मी अजून काशीला गेलो नाही, मला आपली परिस्थिती नाही. मी गेलोय नाही आणि जाणारही नाही. नाही नाही, काय गरजच काय पडली तुम्हाला? एक सारा सार विचार, संपला विषय. एकच मिनिट घेतो तुमचा. एवढे कीर्तनात बसलेले लोक आहेत ना, तुम्हाला ओपन चॅलेंज आपलं. तुम्ही कोणती शंका काढायची, कोणती बी, मी तुम्हाला हरिपाठाचंच उत्तर देणार. काढा शंका. बायको मिळत नाही, हरिपाठात उत्तर आहे. नामा शिवीन मुकत होणार पाप. काय म्हणतात, बायको पळून गेली, जाणार सायास करीशी प्रपंच. काही माणसं म्हणते माया पोरानं मला आणलं, हाणणार भावे बी ना भक्ती भक्ती बी. काही माणसं म्हणतात 32 वर्ष झाली माळ घालून अजून मला कवडीची अक्कल आली नाही, येणारच नाही, पर्वताप्रमाणे पाहत जातात. काही माणसं म्हणते मी स्वतः दिंडी काढितोय पण मला काकडा येत नाही. तू असाच मारणार, विष्णुवीन जप व्यर्थ त्याचे. काही म्हणतं मी ट्रिपा काढू काढू इतके पैसे कमवले का माझ्या बायकोला गजरा केला, पण मला काहीच अक्कल आली नाही, येणारच नाही. त्रिवेणी संगमी नाना. तुम्ही काढा लक्षात. काही माणसं म्हणतात मी एकच कीर्तन ऐकलं पण माझ्यात बदल झाला. होणार, साधुबोध झाला तो. काही माणसं म्हणतात एक साबण असा राहिला नाही की मी अंगाला चोळला नाही पण माई गोराच झालो नाही. अरे नालायका, कधीच होणार नाही. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय. काही माणसं म्हणतात मी पावशर गंध लावितो दिवसभरात 3 वेळा. तू गंध बादली, तू उघडून बादली जरी मेला तुला देव मिळणार नाही. का? नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी. काढा ना शंका, काढा ना तुम्ही. मग एखादा माणसं म्हणतात मी आयुष्यभर काय करू? मूर्खा, काहीच करू नको, रिकामा अर्ध घडी राहू. माई सून मायावर धावती, धावणार. अनंत जन्मोनी पुण्य होय. आणि 80% महिलांचा एकच रोग आहे, माझं सून ऐकत नाही. तू कोण? तू कोण आहे? ऐ कोण तू? तुझा सुनाना ऐकायला तू शहाणी कोण आहे? अशी कोण शहाणी आहे तू? तू जाण तुझ्या सुनाचा संबंध काय? ती तुझ्या पोराची बायको आहे, तिने तो बैल विकत घेतलाय. ती कापूस याचा नाही तर तुरीच्या शेंगा तो. तुला करायचं काय? काय संबंध? परत मागणीतून पुढे आणतो हरिपाठ आणि काकडा. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग भूपाळीच्या मालिकेतला आहे. गवळणी अभंगाला सुरुवात. आता फक्त प्रश्न उत्तर. पहिला प्रश्न महिला मंडळ तुम्हाला आहे, पटकान. देवाला 2 मुली आहेत. किती? पटापटा किती? तुम्ही आजारी का? 2. देवाला 2 मुली आहेत. एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे भूपाळी. विरहिणी आणि भूपाळी. पहिला प्रश्न महिला मंडळ तुम्हाला आहे. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? हा म्हणा नाही तर नाही म्हणा, मी उभाच आहे ना. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकत नाही का? ज्याला सर्वस्व दिलंय तो जर लायक नसेल तर संसार करण्यात मजा काय? हो, ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? हे गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पैदा करणं, हा काही इतिहास आहे का? काही क्रांती केली का तो? हॅलो, मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची तुझी का? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं. तू एकटाच न रे का अख्ख्या गावात? अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 12 होतात रंग बदलून.
तुला एकच झालं तर पोरग पालत पडायला लागलं का टेटसला, पोर उताना पडायला लागलं का टेटसला. काही नवीन मध्ये मध्ये आपल्याकडे असं आलतं, हे बंद केलं मी ते. लग्न जमलं का नवरा नवरीनं डोंगराला पळायचं. कुत्रीचा मुका घे, बोकडाचा मुका घे, शिडीचा मुका घे, तुरीत पळ कपाशीत पळ, अर्ध्याने कपडे, बोकड्यावर बस, कुत्र्यावर बस. आणि त्याच्या मागं ते फोटो काढा, स्माइल 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 स्माइल. अख्ख्या डोंगराला तेच, तुरीतही तेच, कपाशीतही तेच. आणि ते एकत्र करायचं आणि लग्नात दाखवायचं, प्री वेडिंग. आणि हे हलकट असं पाहणार ते म्हातारी माणसं. ते माझ्या नातीसारखी दिसती, नाताची तू दिसती काय. ते मी थोडा पिसाळलो, ते प्री वेडिंग बंद करून टाकलं. आता जवळजवळ बंद बंद झालं झालं ते झालं. जसं आमच्याकडे नवीन एक पद्धत आली ती, आता नवीन कीर्तनकार झाला का त्याचं जर कीर्तन असलं ना त्यानं मोबाईलमध्ये टाकायचं, मी राजूर गणपतीला येत आहे. का आला येतो तू इथं, येतो इथं काय कोंबड्या अंड्यावाला का तू येतो का आला. मारा. आणि तिथं माझी सेवा आहे, तिथे तुम्ही या. का आला तुझ्या वोकांडी बस, का आला या. ते मी 7-8 महिने पिसळलो, त्याचा खोटा उपटून टाकला. मी त्याच्या मागं लागलो, मी जाऊ दे, मी घोडे खातो. आता राहिले तरी किती 2 वर्ष आयुष्य राहिले, थोडे घोडे खाले काय होतं. पण मागं लागलं का कामात ते बंद करून टाकलं. मग आता आमच्याकडे नवीन कीर्तनकार झाले का ते कार्ड छापितात, आणि ते कीर्तन संपल्यावर येड्यांना वाटायचे. आणि त्या कार्डावर छापित आहे काय काय, रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवपुराणकार, शिवचरित्रकार, समाज प्रबोधनकार. मग सगळं तू एकटाच करीतो. आम्ही काही 31 वर्ष खेकडं धरितो का. एक 31 वर्ष झाली महाराज मला. हे नट गेला डांबरी आळडू आळडू. हे परत माग नवरा खराब आहे इथे आपण, तुम्ही काय काळजी करायची नाही. आणि सासू सासरे चांगले आहेत, नाण्यात काही मजा नाही. त्या पुरीचं नाव बुआंबाल, त्या पुरीचं नाव विरहिणी. विरहिणी. आणि आजच्या कीर्तनात आपल्याला विरहिणी पाहिजे नाही, कारण अभंग भोपाळीचा आहे. म्हणजे विरहिणी इथंच संपली. आता भूपाळी म्हणजे काय. भूप आली, भूप आली, भूपाळी. भू म्हणजे पृथ्वी, पाळी म्हणजे पालन पोषण करणारा, पृथ्वीचा पालन पोषण करणाराचं सकाळी भजन करणे म्हणजे भूपाळी. दुसरा शब्द आहे भूप आली. भूप आली, भूप म्हणजे राजा, आली म्हणजे प्रजा. प्रजेनं राजा प्रसन्न करण्यासाठी राजाची केलेली स्तुती म्हणजे भूप आली. आणि तिसरा भूपाळीचा अर्थ गायकांसाठी आहे. मालकंस, चंद्रकंस, तुडी, भैरव, आहेर भैरव, कलावती हे राग आहेत. मालकंस. आता आपल्याला 2-4 राग माहिती आहे, माईक कामून घेतला. हा, हे राग आहेत. आणि अजून एक राग आहे, तो राग असा आहे, दीप नावाचा एक राग आहे. दीप दीप. दीप नावाचा राग जर गायला तर दिवे लागतात असं वैशिष्ट्य आहे. दीपदा हा कुणी गायला होता. राजा विक्रमाला 7.5 लागली. शनी महाराज जन्माला आले. एकाच मिनिटात सांगतो, सांगू का पुढे जाऊ. सांगा. शनेश्वर भगवान जन्माला आले, शनी महाराज. आणि शनी महाराज जन्माला आल्याबरोबर त्यांच्या घोड्याचे डोळे गेले. प्रधानाला जखम झाली, वडिलांना जखम झाली. राजा विक्रम हसत असं बोलला, असा मुलगा जन्माला येऊन उपयोग काय. शनी महाराजांनी त्याला सांगितलं, मी तुझ्या राशीत जेव्हा येईल तुला त्याचा अनुभव येईल. राजा विक्रम घोडे विकायला गेला. घोडे विकायला गेल्यावर घोडा विकला, म्हणजे घोडा घ्यायला गेला. मालकाने सांगितलं घोड्यावर बसून पहा. शनी महाराज होते ते. तो घोड्यावर बसून घोडा गगनपंथी उडाला आणि तो घोडा एका नदीजवळ जाऊन पडला. नदी गायब झाली. तो राजा विक्रम एकाच दुकानदाराच्या घरी मुक्कामाला राहिला. त्या दुकानदाराची मुलगी लग्नाला आलेली होती. याला असं वाटलं वाटसरू आलाय तर त्याला मुलगी द्यावी.
म्हणून त्या मुलीनं सांगितलं मी हा नवरा करेल, पण हा माझ्याशी बोलतो कसा याची मला मुलाखत घ्यायची आहे. म्हणून तिने सजवलेल्या खाटावर याला गप्पा मारायला नेलं. हा परस्त्रीला हात लावण्याऐवजी घाबरला गेला, म्हणून यानं झोपेचं सोंग घेतलं. त्या पोरीनं रात्रीच्या वेळेस गळ्यातला मोत्याचा हार काढला आणि खुंटीवर टांगून ठेवला. हंस नावाच्या पक्षानं, शनी महाराजाच्या फोटोमध्ये हंस आहे, आणि त्या हंस नावाच्या पक्षानं ते मणी गिळले. यानं पाहिलं, पण उठावं तर हार चोरल्याचं आळे आणि बोलावं तर परस्त्रीशी बोलल्याचं पाप लागेल. तो विक्रम राजा झोपी गेला. हिनं उठली, त्याच्यावर आरोप केला, हार चोरला. तिच्या बापानं त्याचे हातपाय तोडले. 2.5 वर्ष राजा आणि विक्रम खड्ड्यात पडून होता, त्याला अन्न नव्हतं. मग राजा विक्रमाला एका बाईनं घरी नेलं आणि त्याला तेलाच्या घाण्यावर गाणे गायला लावलं. तो तेलाच्या घाण्यावर बैल हाकताना सहज त्याच्या मुखातून दीप नावाचा राग आला. आणि त्या नगरीत शनी महात्म्य ग्रंथामध्ये असा शब्द आहे, दीप लागले लक्षानुलक्ष. दीप लागले. तसं भूप नावाचा एक राग आहे. भूप, मालकंस, तुडी हा राग आहे. आणि त्या पोरीचं नाव भूपाळी आहे. आणि ती भूपाळी नावाची पोरगी शरीर रूपी गावात जन्माला आली. हे गाव आहे, पाहेपा शरीराची गावा, हे गाव आहे. आणि महिला मंडळ ती पोरगी लग्नाला आली, वयात आली. पोरीचं नाव गेलं बोंबालं, भूपाळी. ती आली ह्या गावात जन्माला. पोरीनं पूर्वी असा नियम होता, मुलीचं लग्न बाप जमवायचा. बाप ज्याच्या बरोबर लग्न करून देईल त्याच्याबरोबरच पोरीनं नांदायचं, असा पूर्वी नियम होता. आता पोरगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावई म्हणून बोखंडी घ्यायचं. आपली जावई व्हायची त्याची लायकी नाही, पण आपल्या पोरीनं झक मारल्यामुळं काही म्हणता येत नाही. आणि पोरींचं वैशिष्ट्य आहे, कधी कोणती पोरगी बघा अख्ख्या जगातली हुशार पोराच्या पोर कधीच प्रेम करणार नाही. अख्ख्या जगात तुम्ही पोरगी दाखव मला, हुशार पोराच्या पोरगी नादीच लागणार नाही कधी. नाही, पोरगी प्रेम करताना भंगरीच पराव करणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी, एकदम दरिद्री. इरीवरच्या मोटरी सुरितोय, किबली सुरितोय, किबली. आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय. काय नटबा तिथे डोळ्यात, बावळ्याचा बाजार सगळा. वस्तुस्थिती खरी का खोटी बोला. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत, वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत, आणि वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ बाबा आहे, आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोबा आहेत. थोडं उलट फिरा. शरीरात जसे पंच प्राण आहेत, पृथ्वी जशी पंचमहाभूताची आहे, तसे हे 5 संत संप्रदायाचा प्राण आहे. शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही, पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही, तसं जगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. जगाच्या पाठीवर जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला घेणं नाही. या जगात वय, उंची, जात, लिंग विचारलं जात नाही. कुणी या आणि विठ्ठल म्हणा. जगातला एकमेव संप्रदाय वारकरी संप्रदाय. इथं आधार कार्ड नाही, इथं पॅन कार्ड नाही, इथं 7/12 नाही, इथं 8 नाही, इथं कुणाच्या गटाचा हिशोब नाही, कुणाच्या माग हिंडतो ह्याचा हिशोब नाही. कुणी या आणि विठ्ठल म्हणा. आणि एकट्याचा उद्धार नाही, अख्ख्या कुळाचा करून घ्या. एकट्याचा नाही, अख्ख्या कुळाचा. मातृ पितृ भात्रा सगोत्र अपार. आणि एवढंच नाही, हे एका जन्मात नाही, मागलिया जन्मामुक्त झाला. मागच्या जन्मासकट इथं पैसा विचारला जात नाही. करण्याचा पाया ज्ञानदेव आहे. ज्ञानदेव नथीला पाया उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया. पाया उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया, देवालया, देवालया.
हाच ज्ञान देव आहे. 12व्या अध्यायाच्या शिव ओवी आहे, ओवी बारीक आहे का. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. इथं त्रिपुटी आहे. अभ्यास केला तर ज्ञान आहे, ज्ञान आलं तर ध्यान आहे, रियाज केला तर पखवाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे, व्यायाम केला तर पैलवान आहे, नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, लीनता ठेवली तर व्यापार आहे, आणि कष्ट केली तर भाकर आहे. त्याला सूत्र आहे, रियाज करा पखवादे व्हाल, प्रॅक्टिस करा गायक व्हाल, पुस्तक उचका कीर्तनकार व्हाल. मेमरी कार्ड आणि पेन ड्राईव्हवर तुमच्या बापाने कीर्तन केलं नाही, नाही ते जमणार नाही. परत मागे फिरा. अभ्यास तुम्ही म्हणाल आमच्याकडे ज्ञान आहे काय, मला 40,000 पगार आहे. अरे पागला, तू 10 लाख भरले तेव्हा तुला 40,000 पगार आहे. तुला पगार नाही आहे, ते 10 लाखाचं व्याज आहे 4%. तुझ्याकडे अक्कल नव्हती म्हणून तू साहेबांना सांभाळायला दिले. साहेब मुद्दल वापरतो तुला याच देतो, आणि त्याच्यावर तू सासरवाडीचं कल्याण करतो. तरी तू स्वतःला साहेब म्हणतो, म्हणजे एवढा येडा माणूस पाहिला का. काय माणसं म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे, घरी जा कागद आणि पेन घे, खरं तुला सदस्य व्हायला खर्च किती आला याचा हिशोब काढ. तू बिन पाण्याची पिऊन झोपशील. 13 लाख रुपये लागले तुला सदस्य व्हायला. तू सदस्य नाहीये, तुझा गेम केला गावाने 13 लाखाला, तुझ्या ध्यानातच नाही. हे एम-एन विमे काहीच नाही महाराज. परत मागे झाला. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, आणि ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे. हे 12व्या अध्यायाचं म्हणणं आहे. पण 10व्या अध्यायाचं म्हणणं याच्या उलट आहे. 10वा अध्याय असं म्हणतो, 12वा म्हणतो अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. पण 10वा अध्याय असं म्हणतो, आतापर्यंत जगाच्या इतिहासात बोंबलत हिंडणाऱ्यांना देव भेटला नाही. हिंडा भाकरी खा, हिंडा बोंबलत, नावा गंध अख्या अंगाला, देव नाही भेटला. आणि उपवास करणाऱ्याच्या तर खानदानी देव भेटत नाही. ही उपवास करणारी जी लोक आहेत ही मनोरुग्ण लोक आहेत, चक्रम लोक आहेत. आठवड्यातून एखादा उपवास ठीक आहे, 15 दिवसातून वैष्णव म्हणून एकादश ठीक आहे, महिनाभर श्रावण आणि लफडे सगळे चालू. काय उपास तुम्हाला ह्या जगात. हे पर्याय तुला मराठी कळत नाही का, पोरगी येडं वेळ आहे का, कर म्हणते. या जगात वाक्य लिहिलंय का, या जगात उपवास करणाऱ्याला देव भेटला असं घडलं नाही. उलट सांग का,